नाशिकमध्ये उद्या शिवसेना युबीटी मोर्चा काढणार आहे। शहरातले खड्डे आणि त्या खड्ड्यांवरून गेल्या अनेक दिवसांपासून राजकारण तापलेलं आहे। त्याचबरोबर ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतोय आणि त्यामुळे सातत्याने या संदर्भात प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि म्हणून शहरातल्या खड्ड्यांविरोधात शिवसेना युबीटीने मोर्चाचं आयोजन केलंय। या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये बॅनरबाजी करण्यात आली। बॅनरबाजी करत मोर्चामध्ये सहभागी व्हा असं आवाहन नाशिककरांना करण्यात आलेलं आहे। बॅनरवरील यमराज आणि रेड्यामधील संवादानं नागरिकांचं लक्ष वेधलं गेलंय। तर नाशिकमध्ये शिवसेना युबीटीकडून मोर्चा काढला जाणार आहे। खड्ड्यांविरोधात हा मोर्चा असणार आहे। तर सातत्यानं खड्ड्यांचा प्रश्न उपस्थित केला जातोय। नाशिकमधल्या खड्ड्यांचा मुद्दाही समोर आला होता। यामध्ये आतापर्यंत जवळपास 7 जणांचा बळी केलेला आहे आणि त्यामुळे आता शिवसेना युबीटीकडून आक्रमक पवित्रा घेतला जातोय। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। सागर, शिवसेना युबीटीने मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। खड्ड्यांविरोधात प्रश्न विचारण्यासाठी त्यांनी बॅनरबाजी सुद्धा केली आहे। नक्कीच खरं तर उद्या संजय राऊत यांच्या उपस्थितीमध्ये हा जन आक्रोश मोर्चा नाशिक महानगरपालिकेवरती होणार आहे। खरं तर नाशिकमध्ये पडलेल्या खड्ड्यांविरोधात हा मोर्चा आहे आणि ह्या मोर्चाच्या संदर्भामध्ये शहरभरामध्ये अनेक प्रकारचे बॅनर लावण्यात आलेले आहेत आणि यातला एक बॅनर सध्या चर्चेचा विषय बनतोय। हा बॅनर शहरामध्ये अनेक ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि या बॅनरवरती रेड्याचा आणि यमराजाचा संवाद लिहिलेला आहे। या संवादात असं लिहिलं आहे की याला मी जबाबदार नाही, अरे देवा यम लोकातही असे खड्डे नाहीत, नाशिककरांचा जीव घेणार हे खड्डे, अशा पद्धतीचा संवाद या बॅनरवरती लिहिलेला आहे। आणि या बॅनरवरती खड्ड्यांमुळे कशा पद्धतीने अपघात होत आहे अशा पद्धतीचा जो फोटो आहे तो लावण्यात आलेला आहे आणि खड्डेमुक्त नाशिक हवेच, आता तरी जागे व्हा प्रशासन, अशा पद्धतीचं शीर्षक या बॅनरवरती लिहिलेलं आहे। या मोर्चामध्ये विशेष म्हणजे संजय राऊत स्वतः ह्या मोर्चामध्ये असणार आहेत। रवींद्रजी मिर्लेकर देखील ह्या मोर्चात सहभागी होणार आहेत। खरं तर गेल्या अनेक दिवसांमध्ये आपण बघितलं आहे की आपण देखील नाशिकमध्ये पडलेल्या खड्ड्यांच्या बाबत बातम्या दाखवलेल्या होत्या। या खड्ड्यांमुळे नाशिकमधील 7 जणांचा जीव गेलेला आहे आणि सध्या या खड्ड्यांचा जो विषय आहे तो संपूर्ण राज्यभर गाजत असताना आता नाशिकमध्ये राऊतांचा हा मोर्चा आहे, या शिवसेनेचा मोर्चा आहे आणि या मोर्चामध्ये स्वतः संजय राऊत उपस्थित असणार आहे। यामुळे नाशिककरांनी देखील या खड्ड्यांच्या विरोधावरती रस्त्यांवरती उतरावं आणि ह्या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात येत आहेत। मात्र सध्या हा बॅनर जो आहे तो चर्चेचा विषय बनतोय। अगदी त्यामुळे उद्याच्या या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आणखी कशा पद्धतीने बॅनरबाजी केली जाते, काय नेमके आरोप प्रत्यारोप होतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। धन्यवाद सागर, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।